नवी मुंबईतील जुईनगर स्टेशन समोरील नाल्यात तरुणाचा मृतदेह आढळलाय। मृतदेह नाल्यात कसा आला किंवा घातपात केलाय का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। नेरूळ पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास करत आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर गेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार आहे। सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे निवडणूक आयोगासमोर अडचण झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय। कल्याण ते ठाणे लोकलमध्ये मराठी हिंदी वाद जीवावर बेतला। मराठी असूनही हिंदीत बोलल्यानं मारहाण करण्यात आली। तणावातून विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। अर्णव खैरे असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मेहबूब शेख यांनी 30 सप्टेंबर रोजी मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं। यावर मेहबूब शेख यांनी स्वतः सोशल मीडियावर पोलिसांनी त्यांना पाठवलेल्या नोटीस कॉपी शेअर करत आम्ही पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असं म्हटलंय। भिवंडीतील सलाउद्दीन पिरानी पाडा येथे कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं शुक्रवारी अनावरण होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल।